जयंत पाटील यांचा स्वभाव हा नेहमीच राजकीय चिमटे काढण्याचा आणि गूढ उत्तर देण्याचा राहिला आहे. नुकतीच त्याची प्रचिती आली जेव्हा एका पत्रकाराने त्यांना थेट प्रश्न विचारला, सर तुम्ही अर्थमंत्री होणार का? यावर जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत उत्तर दिलं, अर्थमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील आणि मुख्यमंत्र्यांनी काय ठरवायचे हे तुम्ही आम्ही कसे सांगणार? त्यांच्या या उत्तराने संभ्रम तर वाढवलाच, पण या विधानाचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जात आहेत. आजच्या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत की पडद्यामागे नक्की कोणत्या राजकीय हालचाली सुरू आहेत. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. जयंत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला नवीन नाही. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग 9 वर्षे इतका प्रदीर्घ काळ ही जबाबदारी सांभाळली आहे. राज्याचे आर्थिक नस कुठे आहे, विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करायचा आणि प्रशासनावर पकड कशी ठेवायची याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते भाजप सोबत जाण्याच्या चर्चा रंगतात तेव्हा त्यांच्याकडे थेट अर्थमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जाते. सध्याच्या घडीला तर ते सत्तेच्या समीकरणात आले तर त्यांना अर्थ मंत्रालयासारखे मोठे आणि महत्वाचे खाते मिळणे स्वाभाविक मानले जात आहे. आता आपण वळूयात या संपूर्ण प्रकरणाच्या मूळ कारणांकडे. जयंत पाटील जर भाजपच्या दिशेने पाऊल टाकत असतील तर त्याला अंतर्गत राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत आहे असं दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या तालमीत 2 दिग्गज नेते तयार झाले. एक म्हणजे अजितदादा पवार आणि दुसरे म्हणजे जयंत पाटील. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा कमालीची होती. परंतु राजकीय वर्तुळात ही गोष्ट लपून राहिलेली नाही की अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात म्हणावी तितके सख्य कधीच नव्हते. दोघांमधील अंतर्गत स्पर्धा नेहमीच उघडपणे समोर येत राहिली. इतिहास साक्षी आहे. काही काळापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा होती तेव्हा जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. परंतु ऐनवेळी गणिते बदलली. जयंत पाटील यांच्या आधीच अजितदादा यांनी भाजप आणि शिवसेना यांच्या सोबत जात सत्तेत वाटा मिळवला. अजितदादांच्या या अनपेक्षित खेळीमुळे जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहणे पसंत केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ते आपल्या पारंपरिक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. पण यामुळे अंतर्गत संघर्षाची ठिणगी विझली नव्हती, तर ती फक्त काही काळासाठी शांत झाली होती. अजितदादा पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षात जयंत पाटील हेच क्रमांक 2चे नेते राहिले होते. पण गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये नवीन समीकरणे तयार झाली आहेत. विशेषतः जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. एकमेकांना राजकीय टोमणे मारणे असो किंवा पक्षात आपले वर्चस्व राखणे असो, या दोन्ही नेत्यांमधील दरी ही उघडपणे दिसत आहे. रोहित पवार हे युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असताना जयंत पाटील यांच्या वरिष्ठतेला आणि कार्यपद्धतीला पक्षातच आव्हाने मिळू लागल्याचे चित्र निर्माण झाले. या अंतर्गत वादाला आणखी एक महत्वाची पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे जयंत पाटील यांच्याकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद. हे पद त्यांच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त काळ राहिले. यावरूनही पक्षातील काही अंतर्गत नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत असल्याचे पाहायला मिळाले. प्रदीर्घ काळ एकाच पदावर राहिल्याने निर्माण झालेली अंतर्गत नाराजी आणि रोहित पवारांसोबत वाढलेले खटके या सर्व कारणांमुळे जयंत पाटील पक्षात काहीस अस्वस्थ असलेल्या चर्चेला उधाण आले. आणि नेमकी हीच कारणे त्यांना भाजप सोबत जाण्यासाठी किंवा स्वतःची वेगळी राजकीय चूल मांडण्यासाठी पुरेशी आहेत असा कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या काही हालचाली पाहिल्या तर ते भाजपमध्ये जाण्याची केवळ मानसिक तयारीच करत नसून त्याची पद्धतशीर पार्श्वभूमी तयार करत आहेत की काय असे वाटू लागते. याला पुष्टी देणाऱ्या 3 अत्यंत महत्वाच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे विनोद तावडे यांच्यासोबत बैठक. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात झालेली ही बैठक सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चिली जात आहे. या बैठकीचा अधिकृत अजेंडा काही असला तरी राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या नेत्याशी जयंत पाटील संवाद साधत आहेत ही गोष्ट बऱ्याच गोष्टी स्पष्ट करते. दुसरी घटना म्हणजे कृष्णा साखर कारखान्याचे राजकारण. या पार्श्वभूमीला सर्वात मोठा पुरावा मिळाला तो कराड वाळवा भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये. या निवडणुकीतील राजकीय समीकरणावर एक नजर टाकूया. आपण पॅनेल, त्यातील प्रमुख नेते आणि राजकीय संलग्नता पाहूया. तिथे असणारे संस्थापक पॅनेलचे प्रमुख नेते होते अविनाश मोहिते,
जे शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. तर सत्ताधारी पॅनलचे होते डॉक्टर अतुल भोसले, हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत पक्षधर्म पाहता जयंत पाटील यांनी शरद पवारांचे निकटवर्तीय अविनाश मोहिते यांच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित होतं. महाविकास आघाडीचे इतर नेते जसे की प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उघडपणे अविनाश मोहिते यांच्या पॅनलच्या बाजूने उभे राहिले. परंतु सर्वांना धक्का देत जयंत पाटील आणि त्यांचा गट हा भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या सत्ताधारी पॅनलकडे इन्क्लाइन्ड दिसला. यावरून स्थानिक राजकारणात जयंत पाटील यांनी भाजप पुरस्कृत पॅनलला उघड मदत केल्याचे स्पष्ट झाले, जे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या मुख सहमतीचे संकेत आहेत की काय हे मानले जात आहे. तिसरी घटना आहे इस्लामपूर नगराध्यक्ष पदाची बैठक आणि चहापान. तिसरी आणि ही अत्यंत महत्वाची घटना म्हणजे जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाबाबतचा विषय. राजकीय विश्लेषकांच्या मध्ये नगराध्यक्ष पदाचा हा विषय इतका मोठा नव्हता की त्यासाठी मुख्यमंत्र्यांची थेट वेळ घ्यावी लागेल. जयंत पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध वैयक्तिक पातळीवर इतके चांगले आहेत की हा विषय एका फोनवरूनही चर्चा केला जाऊ शकला असता. परंतु तरीही त्यासाठी मुख्यमंत्र्यांची रीतसर वेळ घेतली गेली. बैठक झाली, तिथे चहापान झाले आणि प्रदीर्घ चर्चा झाली. यामुळेच राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की ही बैठक केवळ ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या विषयासंबंधात नव्हती, तर त्या चहापानामागे भविष्यातील मोठ्या राजकीय कराराची आणि सत्ता वाटपाची रूपरेषा ठरत होती. या सर्व घडामोडीच्या दरम्यान सर्वात खळबळजनक चर्चा जी सध्या राजकीय वर्तुळात आणि मीडियामध्ये रंगत आहे ती म्हणजे जयंत पाटील यांनी घेतलेली त्यांच्या समर्थक 10 आमदारांची गुप्त बैठक. असे म्हटले जात आहे की ही बैठक प्रामुख्याने मतदारसंघातील विकास निधी विषयी होती. अजितदादा पवार जेव्हा सत्तेत होते आणि तेव्हा त्यांच्या समर्थक आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत आला आहे. जर आपल्याला आपल्या मतदारसंघातून टिकून राहायचे असेल, विकास कामे करायची असतील, तर आपल्यालाही सत्तेच्या बाजूने किंवा भाजप सोबत जावं लागेल, जेणेकरून भविष्यामध्ये निधीची अडचण येणार नाही. या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचा कयास लावला जात आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे की या 10 आमदारांच्या बैठकीला किंवा त्यातील चर्चेला पुष्टी देणारे कोणतेही खात्रीलायक अधिकृत किंवा ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीयेत. ही केवळ राजकीय वर्तुळातली एक मोठी चर्चा म्हणून समोर येत आहे. तर मग या संपूर्ण राजकीय नाट्याचा आणि घडामोडींचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? जयंत पाटील यांनी गेल्या काही काळात घेतलेली राजकीय भूमिका, पक्षांतर्गत वाढलेली घुसमट, कृष्णा कारखान्यातील भाजपला अनुकूल भूमिका आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठका, ही सर्व लक्षणे केवळ योगायोग नक्कीच नाहीत. ही भाजपशी जुळवून घेण्याची आणि महायुतीच्या सरकारमध्ये किंवा आगामी राजकीय समीकरणात स्वतःचे स्थान पक्के करण्याची एक पद्धतशीर पार्श्वभूमी तयार केली जाते, असं राजकीय तज्ज्ञांचं ठाम मत आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या वजनदार, अनुभवी आणि आर्थिक बाबतीत तज्ज्ञ असलेला नेता जर भाजप सोबत येत असेल तर त्यांना अर्थमंत्री पदापेक्षा कमी काहीही चालणार नाही. आणि सध्याची परिस्थिती पाहता स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर ते हे अर्थमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेणार अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. अर्थात राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं. जयंत पाटील आपल्या मिश्किल शैलीत गुपिते दडवून ठेवण्यात पटाईत आहेत, पण धूर निघतोय म्हटल्यावर आग कुठेतरी लागली असणार हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील खरोखरच शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत जाणार का, की पूर्ण शरदचंद्र पवार गटच भाजप सोबत जाणार? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.